भराडात काय लागणार निकाल? पश्चिम विदर्भात कोण होणार आमदार? महायुतीच्या हाती किती जागा लागणार? महाविकास आघाडीचे किती येणार आमदार? राज्यात महायुती की महाविकास? पहा महानिकालाचे लाईव्ह कव्हरेज फक्त RRC न्यूजवर। विधानसभा रिझल्टचा विशेष कार्यक्रम महाराष्ट्राचा महानिकाल। नमस्कार, RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। अकोल्याची फायनल आकडेवारी आली समोर। शनिवारी होणार मतमोजणी, सर्वांचे लक्ष निकालाकडे। कोण जिंकणार यावर लागत आहेत पैजा। शनिवार दुपारपर्यंत येतील अंतिम निकाल हाती। उमेदवारांपेक्षा कार्यकर्त्यांना टेन्शन अधिक। 2 दिवसांच्या ब्रेकमध्ये राजकारणात सर्वत्र शांतता। विधानसभा निवडणुकीने महापालिका मालामाल, लाखो रुपयांचा निधी केला उमेदवारांकडून वसूल। 10वी 12वीच्या परीक्षा झाल्या जाहीर। स्टेट व CBSE बोर्डाचे विद्यार्थी लागले तयारीला। आता सविस्तर बातम्या। बुधवारी झालेल्या विधानसभा निवडणुकीची अंतिम टक्केवारी आज समोर आली आहे, पण जिल्हा प्रशासनाने अद्याप ही टक्केवारी फायनल आहे की नाही याचा खुलासा केला नाही। अकोला जिल्ह्यात अंदाजे 64.76% मतदान झाल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाने दिली आहे। अकोला जिल्हा प्रशासनाने विधानसभेची अंतिम आकडेवारी अखेर जाहीर केली। अकोट विधानसभा मतदारसंघात एकूण 3,11,182 मतदारांपैकी 2,12,690 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। अकोट येथे सुमारे 68.35% मतदान झाले। बाळापूर विधानसभा मतदारसंघात 3,10,202 मतदारांपैकी 2,19,018 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। एकूण टक्केवारी संपूर्ण जिल्ह्यात बाळापूर मतदारसंघात सर्वाधिक असून ती 70.60% इतकी आहे। अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाकडे सर्व अकोलेकरांचे लक्ष असून या ठिकाणी 3,50,795 मतदारांपैकी 2,03,347 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। ही टक्केवारी 57.97% इतकी आहे। अकोला पूर्व मतदारसंघात 3,55,083 मतदारांपैकी 2,18,811 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। ही टक्केवारी 61.60% इतकी आहे। मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या 3,10,531 असून या ठिकाणी 2,06,786 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात 66.59% मतदान झाले आहे। अकोला जिल्ह्याची सरासरी टक्केवारी पाहिल्यास 64.76% मतदान केले गेले। जिल्ह्यामध्ये 10,06,652 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, जो सर्वाधिक आहे। अकोला जिल्ह्यातील 5ही मतदारसंघात बुधवारी मतदान झाले। सर्वत्र शांततेत मतदान झाले। जिल्ह्याची मतदानाची सरासरी 65% आहे। त्यामुळे विविध मतदारसंघात काय निकाल लागेल ही चर्चा ठिकठिकाणी सुरू झाली आहे। शहरी आणि ग्रामीण भागात विधानसभा निवडणूक हाच सध्या हॉट टॉपिक आहे। राजकारण हा प्रत्येकाच्या आवडीचा विषय असतो, त्यामुळे उमेदवारांसह सर्वांना प्रतीक्षा असेल ती शनिवारी होणाऱ्या मतमोजणीची। बुधवारी सायंकाळी मतदान झाल्यानंतर एक्झिट पोल घेण्यात आले। त्यामुळे महायुती की महाविकास आघाडी कोणाच्या बाजूने जनमत राहील ही चर्चा सुरू आहे। जिल्ह्यातील 5 मतदारसंघाचा विचार करता कोण विजयी होणार आणि कोणाचे देऊळ पाण्यात आहे याविषयी गणित मांडले जात आहे। झालेले मतदान लक्षात घेऊन कोण निवडून येऊ शकतो हे समीकरण मांडले जाते। अकोला पश्चिम मतदारसंघात महायुतीचे विजय अग्रवाल, महाविकास आघाडीचे साजिद खान पठाण, वंचित बहुजन आघाडी समर्थित हरीश आलिम चंदानी,
प्रहारचे डॉक्टर अशोक ओळंबे आणि अपक्ष राजेश मिश्रा या प्रमुख उमेदवारात लढत दिसते. अकोला पूर्व मतदारसंघात महायुतीचे रणधीर सावरकर, महाविकास आघाडीचे गोपाल दातकर, वंचित बहुजन आघाडीचे ज्ञानेश्वर सुलताने, मूर्तिजापूर मतदारसंघात महायुतीचे हरीश पिंपळे, महाविकास आघाडीचे सम्राट डोंगरदिवे आणि वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर सुगत वाघमारे, अकोट मतदारसंघात महायुतीचे प्रकाश भारसाकडे, महाविकास आघाडीचे ॲडव्होकेट महेश गणगणे, वंचित बहुजन आघाडीचे दीपक बोडखे, तर बाळापूर मतदारसंघात महायुतीचे बळीराम शिरस्कार, महाविकास आघाडीचे नितीन देशमुख आणि वंचित बहुजन आघाडीचे नतीकुद्दीन खतीब यांच्यामध्ये लढत आहे. उमेदवार देखील आपल्या परीने दावे करीत आहेत. मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते यांना उसंत मिळाली, कारण 15-20 दिवस प्रचारात गेले. सारखी धावपळ, पदयात्रा, प्रचार सभा, संपर्क यातून दिलासा मिळाला. परंतु आता धाकधूक आहे ती शनिवारी होणाऱ्या मतमोजणीची. उमेदवारांना कितीही विश्वास असला तरी अंतिम निकाल जाहीर होत नाही तोपर्यंत मनात साशंकता राहतेच. हा अनुभव सध्या उमेदवार घेत आहेत. जिल्ह्यात 5 मतदारसंघात बुधवार 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाले. सकाळी 7 वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत रांगेत उभे राहून मतदारांनी मतदान केले. रात्री 9 वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. जिल्ह्यात सरासरी 65% मतदान झाले. जिल्ह्यातील 5ही मतदारसंघातील 70 उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले. 23 रोजी भाग्याचा फैसला होईल. अकोला पूर्व व अकोला पश्चिम मतदारसंघाची मतमोजणी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील धान्य गोदामात होणार आहे. अकोट विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात, बाळापूर मतदारसंघाची मतमोजणी शासकीय धान्य गोदाम तथा मूर्तिजापूर मतदारसंघाची मोजणी तहसील कार्यालय परिसरातील शासकीय धान्य गोदामात केली जाईल. 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात वॉर रूम तयार करण्यात आली आहे. तेथून विधानसभा निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील धान्य गोदाम नजीक तगडा बंदोबस्त राहणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत. बॅरिकेड्स लावून येण्या जाण्यावर निर्बंध लावले आहेत. मतमोजणीच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाचा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. वाहतूक अन्य मार्गाने वळती करण्यात येणार आहे. मतमोजणीची अद्ययावत माहिती RRC चॅनलद्वारे दिली जाईल. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. सोशल मीडियाचा वापर योग्य प्रकारे करा, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी केले आहे. 20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्रात आणि अकोला जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. अकोला पूर्व आणि अकोला पश्चिमच्या स्ट्रॉंग रूमसाठी स्ट्रॉंग रूम इथे आपण उभे आहोत. याच ठिकाणी दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. मतमोजणी शांततेत पार पडेल यासाठी अकोला पोलीस दल सज्ज आहे. त्या अनुषंगाने जे काही ट्रॅफिक डायव्हर्जन करण्यात येतील, जे काही मार्गात बदल करण्यात येईल ते विविध माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. आणि 23 नोव्हेंबर 2024 रोजी जे मतमोजणीची प्रक्रिया आहे ती आपल्या चॅनलद्वारे आणि इतर विविध माध्यमांद्वारे लाईव्ह टेलिकास्ट केली जाणार आहे. तर सर्वांनी मतमोजणीची प्रक्रिया आणि त्यानंतर होणारी जी प्रोसिजर आहे ती शांततेत पार पडण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे असे मी सर्वांना आवाहन करतो. आणि सोशल मीडिया आणि इतर माध्यमांवर जे काही मेसेजेस, जे काही संदेश फिरतील ते पहिले व्हेरीफाय करा, त्याची पडताळणी करा आणि त्यानंतरच त्याच्या खात्री पटल्यानंतरच ते इतर फॉरवर्ड करण्यासंबंधी आपण कारवाई करावी. धन्यवाद. विधानसभा निवडणुकीत महापालिकेला मोठा निधी प्राप्त झाला. आता हे फ्लेक्स काढण्यात आले आहेत, पण प्रचाराचे हे फ्लेक्स महापालिकेला लाखो रुपये देऊन गेले. निवडणुकीत प्रचारासाठी उमेदवारांकडून फ्लेक्स, बॅनर, पोस्टर आणि होर्डिंग्सचा मोठा वापर केला. शहरातील चौकांमध्ये, गल्लीबोळांमध्ये विद्युत खांब, जागोजागी राजकीय पक्षाच्या उमेदवारांसह उमेदवारांचे जवळपास 442 होर्डिंग्स, बॅनर, पोस्टर लागले. या होर्डिंग्स, फ्लेक्स, बॅनर लावण्यासाठी महापालिका परवानगी घेतल्या गेली. या निवडणुकीच्या निमित्ताने महापालिकेच्या परवाना व बाजार वसुली विभागाला 15 लाखांवर महसूल प्राप्त झाला आहे. निवडणूक काळात प्रचार व प्रसार करण्यासाठी राजकीय पक्षांच्या उमेदवारांना शहरात फ्लेक्स, होर्डिंग्स, बॅनर लावायचे असल्यास त्याची रीतसर महापालिकेच्या परवाना व बाजार वसुली विभागाकडून घेतली जाते. राजकीय पक्षांचे उमेदवार अपक्ष उमेदवारांकडून होर्डिंग्स, बॅनर या माध्यमातून प्रचार केला.
निवडणुकांच्या धामधुमीत राज्यातील 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जारी करण्यात आले असून 21 फेब्रुवारी रोजी 10वीची परीक्षा होणार आहे. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जारी करण्यात आले असून 12वी आणि 10वीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार 12वीची लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत, तर 10वीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीत घेतली जाणार असून दरवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे 8 ते 10 दिवस परीक्षा लवकर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र बोर्डाची परीक्षा 2 शिफ्टमध्ये घेण्यात येत असून पहिली शिफ्ट सकाळी 11 ते दुपारी 2 आणि दुसरी शिफ्ट दुपारी 3 ते संध्याकाळी 6 पर्यंत असणार आहे. 10वीची परीक्षा पहिल्या दिवशी मराठी भाषेच्या पेपरने सुरू होईल आणि 12वीच्या परीक्षेचा पहिला पेपर इंग्रजीचा असेल. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन विद्यार्थी वेळापत्रक डाउनलोड करू शकतात. तसेच 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षांचे प्रवेशपत्र जानेवारी 2025 मध्ये जारी करण्यात येणार असून महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हॉल तिकीट प्रसिद्ध केले जाईल. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. भराडात काय लागणार निकाल? पश्चिम विदर्भात कोण होणार आमदार? महायुतीच्या हाती किती जागा लागणार? महाविकास आघाडीचे किती येणार आमदार? राज्यात महायुती की महाविकास? पहा महानिकालाचे लाईव्ह कव्हरेज फक्त RRC न्यूजवर. विधानसभा रिझल्टचा विशेष कार्यक्रम महाराष्ट्राचा महानिकाल. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. जनता भाजी बाजारात आधीच अस्वच्छता असते, त्यामुळे या भागातील स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज आहे. भाजी बाजारामध्ये कचरा टाकण्यासाठी खड्डा तयार केला आहे. भाजी बाजारातील कचरा त्या ठिकाणी टाकणे अपेक्षित आहे, परंतु त्याच ठिकाणी अतिक्रमण केले होते. मनपा यंत्रणेने ते हटवले. शहराला अतिक्रमणाचा विळखा पडलेला दिसतो. कुठेही अतिक्रमण करा, जोवर त्याकडे संबंधितांचे लक्ष जात नाही तोपर्यंत तसेच सुरू राहू द्यायचे असा कित्ता गिरवला जातो. परंतु जनता भाजी बाजारातही अतिक्रमणाचा विळखा पडलेला दिसतोय. कचरा टाकण्याची जागा देखील बळकावली होती, परंतु ही बाब महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या लक्षात आली आणि त्यामुळे अतिक्रमण हटले. संबंधितांना वेळीच लगाम घालणे आवश्यक आहे, त्याशिवाय त्या प्रवृत्तींना लगाम बसणार नाही. वाढते अतिक्रमण शहरात समस्या होऊन बसली आहे. सार्वजनिक स्थाने तरी अतिक्रमणापासून दूर राहावी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. राणी सती दादी यांच्या वार्षिक प्रगटोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद रस्त्यावरील राणी सती धाम येथे दादी यांचा प्रगटोत्सव 22 ते 24 नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या 3 दिवसीय उत्सवात अनेक कार्यक्रमांची रेलचेल भक्तांना बघावयास मिळणार आहे. राणी सतीदादी यांच्या वार्षिक प्रगटोत्सवाचा प्रारंभ शुक्रवारी 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता भजनकार गोपाल शर्मा हारे यांच्या भजन संध्येने होणार आहे. दादींच्या जगत कल्याणावर भजनकार गोपाल शर्मा हे भजने सादर करणार आहेत. दादींचा प्रकटोत्सव शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. यावेळी धाममध्ये सायंकाळी 6:45 दादींचा 56 भोग दर्शन सोहळा साकार करण्यात येणार आहे. यावेळी मातेची महाआरती भक्तांच्या समवेत होईल. रविवारी 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजेपासून 56 भोग दर्शन व जात पूजा अर्चना सोहळा होणार असून दुपारी 2 वाजता भजन गायिका निधी मंत्री यांचा भव्य दादी मंगलपाठ कार्यक्रम होणार आहे. उत्सवासाठी राणी सतीधाममध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून भक्तांसाठी पूजा सामग्री, प्रसाद व विविध स्वादिष्ट व्यंजन व अल्पोपहाराचे स्टॉल्स लावण्यात येत आहेत. तसेच उत्सवात विशेष आकर्षण म्हणून लक्ष्मीनारायण व राधाकृष्ण झाकी सादर करण्यात आली आहे. दादी भक्तांनी या 3 दिवसीय सोहळ्याचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन स्थानीय राणीधाम येथे धामचे अध्यक्ष जगदीश प्रसाद बाचुका यांनी केले. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. भराडात काय लागणार निकाल? पश्चिम विदर्भात कोण होणार आमदार? महायुतीच्या हाती किती जागा लागणार? महाविकास आघाडीचे किती येणार आमदार? राज्यात महायुती की महाविकास? पहा
महानिकालाचे लाईव्ह कव्हरेज फक्त RRC न्यूजवर. विधानसभा रिझल्टचा विशेष कार्यक्रम महाराष्ट्राचा महानिकाल. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. विविध भागातील शेतकरी कपाशीच्या पिकावरील रोगाच्या समस्येविषयी तक्रारी करीत आहेत. रोगाची स्थिती लक्षात घेता डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे शेतकऱ्यांना दहिया नियंत्रणाचा सल्ला देण्यात आला आहे. बीटी कपाशीचे संकरित वाण, रोग संवेदनशील वाणांचा वाढलेला पेरा, हवामानातील जास्त आर्द्रता आणि थंड तापमान रोगाच्या वाढीसाठी पोषक ठरते. लागवडीतील अंतर कमी असलेल्या पिकांमध्ये रोगांचा प्रसार जलद होतो. ओलिताखालील कपाशीमध्ये रोगाचे प्रमाण अधिक दिसून येते. या रोगाचे बीजाणू जमिनीत पडलेल्या रोगट अवशेषामध्ये सुप्तावस्थेत राहतात. पुढील वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात पोषक हवामानात पुन्हा सक्रिय होऊन कपाशीवर दहिया रोगाची लागण होते. रोगांचा दुय्यम प्रसार हवेतून होतो. थंड हवेसह जास्त दव खूप दिवस असल्यास व पाऊस जरी पडला नसेल तरी बुरशीच्या वाढीस वातावरण अनुकूल असते. शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात 57.51% मतदान झाले, जे 2019च्या मतदानाच्या तुलनेत 6.46% अधिक आहे. अधिकचे 6% मतदान कोणाच्या फायद्याचे ठरेल ही चर्चा सुरू झाली आहे. इतकेच नव्हे तर त्याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. ज्यावेळी मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा भारतीय जनता पार्टीला लाभ होतो, परंतु यावेळी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या विजयात मतांचे विभाजन अडसर ठरत आहे. भारतीय जनता पार्टीचे विजय अग्रवाल यांच्या मतांचे विभाजन भाजपाचे 2 बंडखोर हरीश आलिमचंदानी व तथा डॉक्टर अशोक उळंबे तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणारे अपक्ष राजेश मिश्रा करत आहेत, ज्याचा लाभ महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार साजिद पठाण यांना होताना दिसत आहे. बुधवारी सायंकाळी मतदानाच्या शेवटच्या 1 तासात मतदानाची गती वाढली होती, त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते. परंतु हे मतदान जातीय ध्रुवीकरणावर झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे 6% मतदान वाढले. परंतु या मतदारसंघात कोण विजयी होणार यासाठी 23 नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. अकोला शहर व परिसरातील वाहनधारकांनी 23 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात अकोला पूर्व व अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवली आहे. विधानसभेचा निकाल ऐकण्यासाठी मतदारसंघातील उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी आणि नागरिक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती राहण्याची शक्यता असल्याने हा जिल्हाधिकारी कार्यालय मार्ग वाहतुकीसाठी 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 5 वाजता ते रात्री 12 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. वाहन चालकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन केले आहे. पर्यायी मार्गाचा अवलंब करावा. या मार्गावर कोणीही दुचाकी व 4 चाकी वाहन उभे करू नये असे सुचवले आहे. सरकारी बगीच्याकडून GMC कडे जाणारी वाहतूक व GMC कडून सरकारी बगीच्याकडे जाणारी वाहतूक, पंचायत समितीकडून GMC कडे जाणारी वाहतूक, पंचायत समितीकडून सरकारी बगीच्याकडे जाणारी वाहतूक, राजपूतपुराकडून GMC कडे जाणारी वाहतूक, राजपूतपुराकडून सरकारी बगीच्याकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग सरकारी बगीचा, लक्झरी स्टँड, जेल चौक, अशोक वाटिका मार्गे GMC पर्यंत, त्याच मार्गाने पंचायत समिती, पोलीस लॉन समोरून अग्रसेन भवन, माहेश्वरी भवन मार्गे GMC, पंचायत समिती, वसंत टॉकीज, खुलेश्वर चौक मार्गे सरकारी बगीचा, राजपूतपुरा चौक, देवी पोलीस लाईन मंदिर, न्यू राधा किसन प्लॉट मार्गे GMC, राजपूतपुरा चौक, खोडेश्वर चौक मार्गे सरकारी बगीचा अशी राहील असे वाहतूक शाखा निरीक्षक सुनील किनगे यांनी कळवले आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. अकोल्याची फायनल आकडेवारी आली समोर. शनिवारी होणार मतमोजणी. सर्वांचे लक्ष निकालाकडे. कोण जिंकणार यावर लागत आहेत पैजा. शनिवार दुपारपर्यंत येतील अंतिम निकाल हाती. उमेदवारांपेक्षा कार्यकर्त्यांना टेन्शन अधिक. 2 दिवसांच्या ब्रेकमध्ये राजकारणात सर्वत्र शांतता.
विधानसभा निवडणुकीने महापालिका मालामाल, लाखो रुपयांचा निधी केला उमेदवारांकडून वसूल. 10वी-12वीच्या परीक्षा झाल्या जाहीर, स्टेट व सीबीएसई बोर्डाचे विद्यार्थी लागले तयारीला. बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा RRC न्यूज. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे YouTube चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.